नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती व अपडेट या आपल्या YouTube चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालमित्रांसाठी लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त एक सुंदर असं भाषण घेऊन आलेलो आहे, जे की पाठांतरास पण सोपे आहे आणि जेव्हा तुम्ही हे भाषण सादर कराल तेव्हा हे भाषण नक्कीच सर्वांना आवडेल। चला तर मग बघूया लोकमान्य टिळक पुण्यतिथीचं भाषण। आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वांना नमस्कार। आज 1 ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रखर नेतृत्व, क्रांतीची मशाल पेटवणारे थोर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी। त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या महान कार्याचे स्मरण करण्यासाठी आपण सर्व इथे जमलो आहोत। स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करून इंग्रजी सत्तेचा पाया हादरवून सोडणारे थोर नेते म्हणजे लोकमान्य टिळक। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीतील चिखली या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते, पण लोक त्यांना प्रेमाने बाळ म्हणत। लोकमान्य टिळक हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर ते एक महान शिक्षण तज्ञ, अभ्यासू पत्रकार आणि थोर समाजसुधारक होते। लोकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी आणि सगळे एकत्र यावेत यासाठी त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली। वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांच्या अन्यायकारक धोरणांवर प्रहार केला। समाजात एकता आणि बंधुभाव वाढीस लागावा यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले। या उत्सवांच्या माध्यमातून लोक एकत्र आले आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला मोठी गती मिळाली। त्यांच्या या अफाट लोकसंग्रहामुळे आणि कार्यामुळे जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी दिली, ज्याचा अर्थ लोकांनी मान्य केलेला नेता असा होतो। ब्रिटिश सरकारने त्यांना अनेकदा तुरुंगात टाकले। मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा अत्यंत मौल्यवान ग्रंथ लिहिला। संकटातही देशकार्यापासून न डगमगणारे टिळक हे खऱ्या अर्थाने भारतीय असंतोषाचे जनक होते। 1 ऑगस्ट 1920 रोजी या महान युगात्म्याने जगाचा निरोप घेतला। लोकमान्य टिळक आज आपल्यात नसले तर त्यांनी दिलेल्या स्वराज्याचा मंत्र आणि विचारांचे तेज आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कायम आहे। त्यांच्या विचारांवर चालणे आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। शेवटी एवढेच म्हणेल, अथांग सागरासारखे विचार त्यांचे, सूर्यासारखे प्रखर तेज होते, स्वराज्याचा ध्यास ध्यानी असे टिळक आमचे नेते। एवढे बोलून मी माझे भाषण पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन छान भाषणांसाठी आपल्या शाळा माहिती व अपडेट या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।